श्री स्वामी समर्थ. उद्या पौष पौर्णिमा. उंबरठ्यावर शिंपडा हे गुप्त पाणी, नशीब पलटेलच. नमस्कार मित्रांनो, उद्या आहे पौष पौर्णिमा, वर्षभरातील सर्वात महत्त्वाची आणि भाग्याची पौर्णिमा. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्याच्या दिवशी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर केलेली एक छोटीशी कृती तुमच्या मुलांचे भविष्य, पतीची प्रगती आणि तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचे संपवू शकते. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त पाण्याबद्दल सांगणार आहे, जे पाणी फक्त उंबरठ्यावर शिंपडल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा असा प्रवाह येईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे आणि याचे फळ इतके प्रभावी आहे की आजवर कोणालाही रिकाम्या हाती जावे लागले नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्यभागी मी एक असा सस्पेन्स उलगडणार आहे ज्याचे तुमच्या आयुष्यातील अडथळे एका रात्रीत दूर होईल. पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या जीवनात शुभ लहरींची सुरुवात होईल. पौष महिना हा सूर्याचा महिना मानला जातो आणि त्यात येणारी पौर्णिमा ही लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वोत्तम असते. अनेकदा आपण कष्ट करतो, पती रात्रंदिवस मेहनत करतात, मुले अभ्यास करतात, पण यश हुलकावणी देते का? कारण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही नकारात्मक ऊर्जा अडकलेली असते. शास्त्रात सांगितले आहे की उंबरठा हा घराचा रक्षक असतो. जर उंबरठा प्रसन्न असेल तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. उद्याच्या विशेष योगावर आपण तेच करणार आहोत. जे पाणी आपण तयार करणार आहोत ते साधे पाणी नाही, तर ते एक सिद्ध जल असणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे पाणी नक्की कशाचे आहे, यात काय मिसळायचे आहे? बाजारात मिळणारी कोणती महागडी वस्तू तर नाही ना? तर याचे उत्तर आहे नाही. ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरायची पद्धत आणि वेळ खूप महत्त्वाची आहे. हे पाणी शिंपडताच घरामध्ये पैशांची आवक का वाढते, याचे एक शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहे, जे मी व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे. त्याआधी हा उपाय कसा करायचा ते नीट समजून घ्या. ते पाणी कसे तयार करावे, साहित्य सांगते, ऐका. तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा पेला सुद्धा चालेल. त्यात शुद्ध पाणी, चिमूटभर हळद, 1 रुपयाचे नाणे. आता मुख्य घटक सांगते ते ऐका. 5 तुळशीची पाने आणि 2 भीमसेनी कापूर. उद्या शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडी हळद टाका. हळद ही गुरुग्रहाचे प्रतीक आहे आणि प्रगतीसाठी गुरु प्रबळ असणे गरजेचे आहे. आता त्या पाण्यात 1 रुपयाचे नाणे टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5 तुळशीची पाने हाताने चुरगळून त्या पाण्यात टाका आणि भीमसेनी कापूर कुस्करून त्यात मिसळा. आता हा तांबा तुमच्या देवघरात ठेवा आणि समोर दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. हे पाणी आता सिद्ध झाले आहे. उंबरठ्यावर पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत सांगते, ऐका. आता हे पाणी कधी शिंपडायचे? शनिवारी सायंकाळी, जेव्हा सूर्यास्त होतो, म्हणजेच प्रदोष काळात, जेव्हा घराच्या मुख्य दरवाजा उघडा. प्रथम उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. आपल्या उजव्या हाताने ते सिद्ध जल उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना शिंपडा. उंबरठ्याच्या मध्यभागी उरलेले पाणी शिंपडा. हे करताना मनात प्रार्थना करा, हे लक्ष्मी माता, माझ्या पतीला यश दे, माझ्या मुलांची बुद्धी तल्लख कर आणि माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर. हे पाणी शिंपडल्यामुळे घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते आणि नकारात्मक शक्ती पळून जातात. आता वळूया या सस्पेन्सकडे. मी तुम्हाला सांगितले होते की
पाणी इतके प्रभावी आहे की मित्रांनो, पौष पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण कलेत असतो आणि शनी देवाचा वार शनिवार असल्यामुळे अमृत सिद्ध योग तयार होतो. जेव्हा आपण हळद, कापूर आणि तुळस एकत्र करतो तेव्हा एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी तयार होते. विज्ञानानुसार कापूर आणि तुळस वातावरण शुद्ध करतात, तर अध्यात्मात हळद नशीब उजळते. जेव्हा पती कामावरून घरी परतात आणि या सुगंधित शुद्ध उंबरठ्यावरून आत प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्यासोबत असलेली बाहेरची चिंता, तणाव आणि बाधा बाहेरच राहते. परिणामी घरात आल्यावर त्यांना शांत वाटते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि आपोआपच व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होते. मुलांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. त्यांची एकाग्रता वाढते. हा उपाय अत्यंत साधा वाटत असला तरी तो अत्यंत प्रॅक्टिकल आणि प्रभावी आहे. उद्याची ही संधी सोडू नका. पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाचा दिवस. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा हा दिवस आहे. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सबुरी असेल तर देव नक्कीच पावतो. हा उपाय करा आणि त्याचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही लाभ होईल. पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली हजेरी लावा. धन्यवाद. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ.